मोदी आणि राज ठाकरेंच्या सभेसाठी कडक बंदोबस्त करण्यात आलेला आहे। नरेंद्र मोदी आणि राज ठाकरेंची उद्या मुंबईमध्ये सभा होतीये आणि त्याच पार्श्वभूमीवर बंदोबस्त करण्यात आलाय। आपण ही दृश्य पाहतोय दादर येथील आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। आतापासूनच उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरेंची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा होणार आहे आणि या सभेकडे सगळ्यांचं लक्ष असेलच। मात्र त्यापूर्वी ही पोलिसांची दृश्य आपण पाहतोय। कडक बंदोबस्त पोलिसांचा उद्यासाठी असणार आहे। महायुतीच्या सभेसाठी आता पोलिसांनी खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त केला गेला। आता शिवाजी पार्कात आपण आहोत आणि इथं शिवाजी पार्क पोलीस स्टेशनच्या बाहेर आता सगळेच मुंबई पोलिसांचे जे अधिकारी आहेत ते सगळे इकडे आले आहेत। आपण बघू शकतो तर हेच गणेश मंदिर आहे जे शिवाजी पार्कच्या मध्यभागी आहे आणि जिकडे आता पोलिसांची खऱ्या अर्थानं सगळे पोलीसवाले म्हणजे रॅपिड ॲक्शन फोर्स असो, मुंबई पोलीस असो, महिला पोलीस रक्षक असो, पुरुष पोलीस रक्षक असो, हे सगळीच मंडळी आता इकडे येताना दिसत आहेत। मोठ्या प्रमाणावर नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीचे सर्व नेते या सभेला उपस्थित राहणार। त्यामुळे पोलिसांची सिक्युरिटी ही मोठ्या प्रमाणात असणार आहे। तेच आपल्याला चित्र इथं दिसून येत आहे। एकूण जर बघितलं गेलं तर आपल्याला आता हे मोठं चित्र दिसून येत आहे, कारण एकूणच बघितलं गेलं तर महायुतीची सगळ्यात मोठी सभा आहे। 20 तारखेला मतदान आणि त्याच्या अगोदरची सभा ही सगळ्यात महत्त्वाची मानली जाते, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई येथे प्रचार सभा घेणार आहेत आणि ते सुद्धा शिवतीर्थावर। श्रीकांत सोबत श्रेयस पुढारी न्यूज मुंबई।